काय आहे रे? काय केलं माझ्यासाठी सांग बरं तू. हा काय शीट बनवलं का? कोणतं शीट बनवलं? ये काय माझ्यासाठी काय जे काय ओमनी चालवते काय तिकडे बसायला ओमनी हा हा रेकॉर्डिंग बनाय रे तुझ्या चॅनल हे नव्हते पकडा ओमनी मी बोललो ना हा यूट्यूब चॅनल आहे रिपेअर करायला टाकली होती ना ओमनी वा शीट बघा किती छान लाईट लाव रे चिल्ले पिल्ले बघा हे बघा चिल्ले पिल्ले बघा नाचायला तसे आमचा असा टाइमपास होतो दुपार राम राम शोभा ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो कसे आहेत तुम्ही? चांगले आहेत ना? चांगले राहायलाच पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. हाय हॅलो सोडा राम राम बोला. माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असताना तर माझे व्हिडिओ नक्की बघत जा. तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांचे लाख लाख धन्यवाद मानते. ज्यांनी बी नाही केलं तुम्ही पण सबस्क्राईब करा. तुमचे सबस्क्राईब करायच्या अगोदरच लाख लाख धन्यवाद मानते. लाईक करत जा. तुमची लाईक एक मला मोटिवेशन काय म्हणते ते इंग्लिशमध्ये तर आपल्याला येतही नाही. मोटिवेशन भेटतं मला त्याच्यामध्ये. व्हिडिओ कसे टाकायचे ते पण भेटतं. नुसतं बघून सोडून देत जाऊ नका मैत्रिणींना. लाईक करायला आणि कमेंट करायला काही जात नाही त्याच्यामध्ये. फक्त आम्हाला व्हिडिओ टाकायला मोटिवेशन भेटतं की बाबा व्हिडिओ आवडता नाही आवडता आणि असं काम करायला उत्सुकता भेटते. एक एक दिवस चला लाईक येते आपल्याला कोणाला तरी आपल्याला यूट्यूबवर काम करावं असं वाटतं. तर चला ठीक आहे मैत्रिणींना आज खूप काम आहे. आज मैत्रिणींनो चला वरती जाऊ पाणी घालायला सूर्यनारायणाला. मी रोज जाते सूर्यनारायणाला पाणी घालायला पण आज थोडा उशीर झाला आणि 11 वाजूस्तर पाणी घालायचं राहतं. सकाळी 4 वाजल्यापासून कधी बी घाला तुम्ही. कधी मी लवकर जाते कधी उशिरा जाते. तर चला आता वरती जाऊ आणि ना कुरड्या पण वरती वाळू घालायला घेऊन जाऊ मैत्रिणींनो. चला वरती जायच्या अगोदर ना मी ना तुम्हाला जराशी कुरड्या दाखवते. हे वैशिष्ट्य सासूने मला काल कुरड्या दिलेल्या बघा किती पांढरे पांढरे शुभ्र दिसायला लागल्या. थांबा का दिसल्या का? आणि ह्या मागच्या वर्षी काय झालं मी ना वैशिष्ट्या लग्नाच्या टायमाला करून घेतल्या होत्या एका बाईकडून. किती महाग 750 रुपये पायली करून घेतल्या होत्या. बघा किती लाल लाल दिसायला लागल्या. आता पाहिलं ना पैसे तर तुम्ही तेवढेच घेतले आणि करायचं म्हणून करायचं करून दिलं. आता दुसऱ्या बार समजा कोणी जर विचारलं मला तर त्या बाईकडं कोणी जाईल का करायला? सांगा बरं. कसं काय धंदे चालतील यांचे? कसं काय बिझनेस चालतील यांचे? कसं काय यांना कष्टाचं फळ भेटल? कष्ट मनापासून करायचे म्हणून करायचे नाही. आपल्याकडे 4 लोक धावत आले पाहिजे तर आपण टिकवू शकतो धंदा बिझनेस. आणि मग पुन्हा म्हणतो आपण ह्याचा कसा बिझनेस चालायला आणि त्याचा कसा बिझनेस चालायला. मनापासून करायचं बघा. आता ह्याच कुरड्यामध्ये तर मला एकच सांगायचे मनापासून कुठलंही काम करा त्याचं फळ ना डबल टिबल चौपट भेटतं. माझ्या किराणा दुकानावरून सांगते मी. 40,000 दुकान उभी केलेली. आज मी लाखोची उलाढाली करायला लागले. मनापासून काम करायचं. असं नाही की करायचं म्हणून करायचं. तिथं धंदा टिकत नाही बिझनेस टिकत नाही. तिथं लक्ष्मी थांबतच नाही. आपण जरी पाहिलं नाही ना तर वरचा देव बघतो. बघू शकतो तुम्ही. हे बघा हेच बघा. आता त्या बाईनं मला जर कुरड्या चांगल्या करून दिल्या असत्या तर मी तिच्याकडे 2-4 गिऱ्हाईक पाठवली असती. दुसऱ्या बार मी कशाला जाईन तिच्याकडं करायला? कशाला जाईल? आणि तिच्याकडं कोणाला मी कशाला पाठवून देईन त्या बाईकडं? थोड्या वेळ राहू देते उन्हामध्ये आणि चांगल्या वाळल्या का मग घेऊन जाते खाली. बघा आता इथं बी कशा निवडून पडल्या दिसायल्यात ना तुम्हाला. ह्या लाल लाल जरा दिसायला लागल्यात आणि त्या पांढऱ्या पांढऱ्या शुभ्र. तर चला ठीक आहे जाऊ दे. आता सूर्यनारायणाला पाणी घालून घेते. सूर्यनारायणाला पाणी घातलं का सगळं आलं याच्यामध्ये. आपलं रोजचं पाप केलेलं सुद्धा कमी होतं. पाप तर जाणून बुजून नाही करत कुणी पण कळत न कळत जर झालं ना तर ह्याच्यामध्ये आपलं कमी होऊन जातं. आपल्याला एवढा प्रकाश देतो सूर्यनारायण. आपण काय देतो त्याला? देते का कोणी रोज सूर्यनारायणाला सकाळी पाणी? मला सकाळी 11च्या आत पाणी द्यायचं राहतं. मी 11च्या आत पाणी देते. कधी उशिरा देते कधी लवकर देते पण देते म्हणजे देते. तर मला पाणी दिलं ना तर मला खूप चांगलं वाटतं. माझा दिवस असं वाटतं पूर्ण झाला आज. आणि काय झालं? हां मैत्रिणी चला मी स्वयंपाकाला लागले. गळा घसघस करायला लागला 2-4 दिवसापासून. थोडं चेहऱ्यावर आता हसू आलं. आज काम होईल. घराची खरेदी होईल. एका कागदा वाचून अटकलं होतं. आमचं झालं होतं पण त्या ज्याच्याकडून आम्ही घर घेतले ना त्याचा कागद भेटला नव्हता बँकेतून. तर आता भेटला. सकाळपासून त्याच कामात होते. मग दीपकचा फोन आला मला. दीपकला पण त्या माणसाबरोबर पाठवलं मी बँकेमध्ये. म्हटलं तू पण जाय काळजी न करून घे. त्या घराची कहाणी मी तुम्हाला सांगून नंतर.
खूप मोठी कहाणी आहे ते बरं माझ्यात नशिबात होतं म्हणून भेटलं. स्वयंपाक करते इकडं मी ना काय टाकले डांगर टाकले ते आले दुकानातून ते म्हणजे तुम्हाला बँकेत जायचं आहे आता सह्या वगैरे करायला. तर पटापट स्वयंपाक करते पीठ मळून घेतलं आणि गिलक्याची भाजी करून घेते डांगराची भाजी केली. हे घरात बघा कसं किती काळं कुठं झालं आहे. आता उद्यापासून परत आपल्याला मग काम सुरू करायचं 2 दिवसाने घरामध्ये. तर चला ठीक आहे तुम्हाला घर पण दाखवेन पण आता आधी स्वयंपाक करू त्यांना जेवायला देऊ आणि पटकन तुम्हाला मी दाखवते डांगर कसं केलं आहे ते. गिलक्याची भाजी करते पटकन डांगर सुकं म्हणून त्यांना आवडत नाही दोघाला पण पातळ भाजी करावंच लागेल काहीतरी. डांगर बघा तुम्ही मस्त झालं आहे डांगर त्यानंतर छान आलं आहे आणि खायला कसं आहे काय माहिती पकडी घालावं लागेल असं निघणार नाही असं निघेल. वा खूप छान डांगर झालं बघा मस्त दिसतं का. वा खूप डांगरावरची भाजी वास पण खूप मस्त लागली. आपल्याला पटापटा आता ना चपात्या करून घेते गिलक्याची भाजी टाकते त्याचं काही येणार नाही फक्त डांगराची भाजीच्या तुम्हाला दाखवायला. काय झालं ते काय म्हणते चालली मग बडबड हां ना पटपट नाही बनायचं काय मग काय बनायचं हळूहळू. जेवायचे काय जेवण करायचं जेवण करायचे का 12:15लाच परत चालले काय तुम्ही आता परत जायचंय दुकानात परत जायचं मग ते तुम्हाला जायचं दोघाला. मग आता अजून भाजी राहिली गिलक्याची एक झाली डांगराची. खाणार आहे का डांगराची भाजी चपात्या खाणार आहे डांगराचं डांगर केलं ना आता टाकते. बरं चालेल ठीक आहे. चला पटापट डांगराची आपली गिलक्याची भाजी टाकते त्यांना लागते पातळ बघा. आवाज कमी कर ना. मैत्रिणी दीपक जेवते आता बघा आला तो 2:30ला. मी जेवून बसले होते आधीच. आज थोडं बरं वाटलं मला थोडंसं टेन्शन माझं कमी झालं. तर चला जाऊ आता थोड्या वेळात जावं लागेल आम्हाला परत बँकेत जायचं आहे का रे कुठं जायचं मग नाही मला पण जायचं तुला एकट्याला जायचं हा पण मग आज जायचं आहे का असं जायचं आहेस का. बरं पाहू आता पुढं बँकेतून काही कागदपत्र येणार आहेत आम्हाला मग ते आल्यावर त्याच्या नंतर आपण जाऊ तिकडं कुठं जायचं ते पण बघू अजून मला माहीत नाही आहे. तर 5-10 मिनटं पडत आज एकादश आहे. सकाळी मी विसरून गेले आणि जेवण करून घेतलं. 15 दिवसाची एकादशी धरते ना मी. परवा दिवशी मी वैशूला सांगितलं म्हणलं सोमवारी एकादशी बरं का वैशू. तिला मी आठवण करून दिली आणि मीच विसरून गेले. बघा असं कसं कधी कधी असं होतं. आणि आत्ता मला दीपकने आठवण दिली म्हणते आज एकादशी. आता त्याच्या कसं काय लक्षात राहिलं आज एकादशी म्हणते कसं काय लक्षात राहिलं ते लोक लाडू हां पाहिलं ना. मी आज सकाळपासून दुकानात गेले नाही. मी घरीच याला फोन कर त्याला फोन कर त्या आम्ही ज्याच्या ज्याच्याकडून घर घेतलं त्या मालकाला मी 2दा फोन केला. दीपकला 2-3 बाऱ्या फोन केला. जे आमच्या व्यवहाराला होता तो मुलगा त्याला 2दा फोन केला. आणि असं करता करता सकाळपासून माझ्या डोक्यात एकच विचार आज होतं का नाही आज होतं का नाही. आणि मी विसरून गेले ते एकादशीच विसरून गेले ना बघा बरं. मला असं इतकं आता कसं तरी वाटायला लागले तुळतुळ वाटायले. कारण जवळजवळ 2 वर्षापासून मी 2022 पासून 15 जून 2022 पासून मी 15 वेळा एकादशी धरते. 15 दिवसाची एकादश. त्याच्यात मागं एकदा असंच विसरून गेले होते एकदा त्याच्यानंतर आता परत आज विसरले. आणि दीपकला आज आठवण राहिली बघा असं होतंय. चला मैत्रिणींनो काय चाललं तुमचं चहा पाणी झाली असेल. मी पण चहा करते आता 5 वाजत आले दुकानाकडे जायचं. तर चला आज काही झालं नाही काम जायचं पडलं नाही मला गावामध्ये. आता ते काम होणार आहे आपलं बुधवारी. आता उद्या सुट्टी आली मैत्रिणींनो. उद्या 14 एप्रिल आहे ना त्याच्यामुळं ना सुट्टी आल्यामुळं
तर मला वाटलं होतं आज होईन काम, आज खरेदी होईल घराची, पण आज नाही झाली. तर होईल आता फिक्स आपली घराची खरेदी बुधवारी होणार आहे, कारण सगळं झालं आता रेडी. तर चला ठीक आहे, आता आपण काय करू, चहा करू आणि दुकानाकडे जाऊ. दीपक पण तुम्हाला नाही झाडाची फुलं दाखवते बघा, किती छान मस्त फुलं आले. वा बघा बघा, मस्त इतकं छान बघा. हा बघा बघा बघा, खूप भारी बघा, बघू शकते बघा. मी ना मिरे टाकून चहा करीत राहते मैत्रिणींना. हे बघा रोज म्हणजे 2 मिरे, प्रत्येक चहाच्या वेळेस 2 मिरे टाकते. मिरे टाकून चहा ना चांगला लागतो आणि तोंड खराब पडत नाही. तर मला मिरेच्या चहाशिवाय चहाच पिऊ वाटत नाही. मी अद्रक टाकून मला नाही आवडत चहा. याने ना आपण म्हणतो ना ते म्हणतो तोंड खराब पडते चहा प्यायला, ही चहा पावडर ती चहा पावडर. मी ना सपटची चहा पावडर वापरते आणि मिरे टाकून चहा. तर काय आहे रे, काय केलं माझ्यासाठी सांग बरं तू. हा काय शीट बनवलं का? कोणतं शीट बनवलं? ये काय माझ्यासाठी काय जे काय ओमनी चालवते काय तिकडे बसायला. ओमनी. हा हा रेकॉर्डिंग बनायला तुझ्या चॅनल हे नव्हते पकडा. ओमनिकाला मी बोललो ना, हा यूट्यूब चॅनल आहे, रिपेअर करायला टाकली होती ना ओमनी. वा शीट बघा किती छान. लाईट लाव रे. चिल्ले पिल्ले बघा, हे बघा चिल्ले पिल्ले बघा नाचायला तसे. आमचा असा टाइमपास होतो दुकानामध्ये, आम्हाला काही टेन्शन नाही. दिवस आमचा कुठं जातो, रात्र कुठे जाते. 10 वाजूस तर सकाळी 7 वाजल्यापासून. हे पोरं, तुम्ही कोणाची फॅन आहे? कोणाची फॅन आहे तुम्ही? कालीबाई. हा सांगा याच्यात, कालीबाई सांगा. कालीबाईची फॅन आहे. तुम्हाला कोण आवडतं बोला. दीपक काका. दीपक काका आवडतो का? अरे वा. आता चला हे फ्रीज खाली झालेले बघा, आता हे भरायचे. ते माल आणलेले फक्त मैत्रिणींना उन्हाळा चालू झाला का हे खूप माल लागत राहतो. पाण्याच्या बाटल्या, मोठ्या मोठ्या बाटल्या, स्प्राईट वगैरे भरपूर काही. तर मग पहिलं आल्यावर दुकानात दीपकला लिस्ट करून दिली. त्याला म्हटलं पहिले माल घेऊन ये, पूर्ण संपलेला आहे. गिऱ्हाईक वापस जाऊ लागले. सकाळीच आणायचा होता पण सकाळी आम्हाला टाईम भेटला नाही. तो गाडी टाकायला गेला, ओमनी खराब झालेली होती, ती रिपेअर करून आणली. त्याच्यानंतर आम्हाला घराच्या खरेदीला जायचं होतं. मैत्रिणी तुम्हाला मी सांगते की ओमनी सुद्धा आम्हाला इतकी भारी गाडी भेटली होती, खूप भाग्याची लागली होती आणि खूप स्वस्त भेटली होती. ही आम्ही घेतलेली 2014मध्ये घेतलेली ही गाडी. इतकी छान भेटली होती ना. आम्ही आता गाडी घेतली मोठी, ती 4 व्हीलर शिफ्ट डिझायर, ती पण आम्हाला खूप भारी गाडी भेटली, खूप छान. आणि त्या गाडीमुळे आमचं घर झालं आणि ती गाडी मला भाग्याची लागली. रातोरात माझा घराचा व्यवहार झाला तुम्हाला मी सांगते. आणि खूप म्हणजे माझ्या कष्टाचं फळ मला भेटलं, भरभरून भेटलं. कष्ट करत राहा, कर्म चांगले करत राहा, त्याचं फळ ना भरभरून भेटत आपल्याला. एका गाळ्याचा दुसरा गाळा झाला आणि दुसऱ्याचा तिसरा गाळा झाला. तिकडं माल ठेवायला गाळा आहे. हे फक्त कष्ट करत राहायचे, त्याचं फळ पूर्ण. आता फ्रीज भरून घेते मैत्रिणीनं. मी तुम्हाला सांगते, गर्वानं सांगते, ही फक्त 40,000मध्ये दुकान उभी केली होती. आज एवढी मोठी दुकान उभी करून दाखवली. मग मला रात्र कळत नाही, दिवस कळत नाही. एकदा जर कामाला लागले ना तर मी ते परिपूर्ण काम करते. एकदा जर कोणतं हातात काम घेतलं ना तर मग ते परिपूर्ण झाल्याशिवाय ना मला ना शांत बसू वाटत नाही. तर चला ठीक आहे, आता हे पूर्ण फ्रीज भरून दिलं. आता आपल्याला जायचं घरी. घरी आले मैत्रिणीनंतर स्वयंपाक केला. स्वयंपाकाचा काही व्हिडिओ घेतला नाही, कुठला ब्लॉग घेतला नाही, कारण खूप उशीर झाला होता मला. आणि स्वयंपाक झाल्यावर दीपकचा नंतर मला फोन आला. मला म्हणे माझा स्वयंपाक करू नको, मला कुठं मित्राबरोबर वाढदिवस आहे मित्राचा, जेवायला जायचं आहे. तर मग मी आले 2-3 घास खाऊन घेतले, कारण मी खूप उशीर झाल्यावर मग जेवत नाही. आणि लवकर आले तर लवकर 2-4 घास खाऊन घेतले नाही तर मग जेवतच नाही. नंतर रात्री खरं जेवण आपलं 7च्या अगोदरच जेवण खरं राहतं, 7च्या नंतर जेवण राहत नाही. तर चला ठीक आहे मैत्रिणी, आपले एक दिवस आड करून ब्लॉग येते. तर व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमच्यापर्यंत मी असेच नवीन व्हिडिओ टाकत जाईन. तुमची एक लाईक, मला एक कमेंट खूप महत्त्वाची राहते मैत्रिणींनो. तर शुभरात्री सगळ्या.